करणार आहे उद्धव ठाकरेजी. बातमी राजकीय समोर आहे। ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आंदोलनासाठी शिवसेनेला निमंत्रण दिले गेले। ठाकरे गटानं हे शिवसेनेला निमंत्रण दिले, मात्र शिवसेनेनं निमंत्रण फेटाळल्याचं समोर आलंय। नागपुरामध्ये ठाकरे गटाचं रामरक्षा पठण आंदोलन आहे, यासाठी शिवसेनेला निमंत्रण दिले, मात्र शिवसेनेनं निमंत्रण फेटाळलंय। गणेश चर्लेवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। नागपुरात उद्या शिवसेना ठाकरे गटाचे जे आहे रामरक्षा पठण होणार आहे, याच पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून जे आहे ते निमंत्रण धाडणं सुरू आहे। अशातच जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला सुद्धा निमंत्रण धाडलेले आहे। गणेश चर्लेवार जे गटनेते आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेले आहेत। आपण राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून आता तुमच्याकडे पाहायला जातं, एका अर्थानं शिवसेनेच्या भिंती कोसळलेल्या आहेत राजकीय, अशातच तुम्हाला निमंत्रण धाडलेलं आहे। तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला जाणार आहात काय? मी नक्कीच नाही जाणार। त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या प्रभू श्री रामचंद्रांना ज्या काँग्रेसने काल्पनिक ठेवलं, त्यांच्यासोबत सत्तेला गेलेले हे लोक आहेत। त्यामुळे ते रामरक्षाचा कार्यक्रम नसून हा परिवार बचावचा कार्यक्रम आहे। त्यामुळे या कार्यक्रमात आम्ही कोणीही जाणार नाही। तसेच प्रभू श्री रामचंद्रांना आम्ही वंदन करतो आणि त्यांच्या चरणी आग्रह धरतो की ज्या लोकांनी काय म्हणते त्याला आपल्या धर्माचा सुद्धा विचार न करता आपण ज्या प्रभू श्री रामचंद्रांना त्यांनी काल्पनिक ठरवलं, अशा लोकांच्या सोबत सत्तेच्या मोहासाठी जे लोक गेलेले आहे, त्यामुळे या लोकांचं समर्थन हे हिंदू धर्मातील लोकही करणार नाही। आणि मला तरी वाटते की त्या प्रभू श्री रामचंद्रांना देखील वाटत असावं की बाबा बगल में मुँह में राम और बगल में छुरी, अशा पद्धतीचं कुठलीही नैतिकता न दाखवता आपल्या धर्मावर आघात करणाऱ्यांसोबत ते सत्तेमध्ये गेलेले आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। बातमी पुण्यातून रवींद्र धंगेकर